नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे पावभाजी। 4 लोकांसाठी पावभाजी बनवत आहे। आलू मी कुकरमध्ये बॉईल करून घेतलेले आहे। त्याचे साल काढून घ्यायचं। बघा या प्रकारे साल काढून घेतलेलं आहे। आणि आता तुमच्याकडे आलू मॅशर असेल तर मॅश करायचं। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी चम्मचनीच आलू मॅश करून घेत आहे। बघा या प्रकारे छान बारीक करून घ्यायचं। आपण आलू छान मॅश केले तर पावभाजी आपली भाजी छान बनणार, म्हणून छान प्रकारे बारीक करायचं। बघा या प्रकारे बारीक करून घ्यायचं। पावभाजी म्हटलं तर आलू तर लागणारच, म्हणून मी आलू बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याचे साल काढायचं आणि छान बारीक मॅश करून घ्यायचं। बघा मी दाखवत आहे या प्रकारे। कांदा घेतलेला आहे, 4 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे। टोमॅटो, लसूण आलं पेस्ट, तेल घेतलेलं आहे आणि अमूलचं बटर। या प्रकारे सहज आपण पावभाजी घरी बनवू शकतो। तिखट घेतलेला आहे, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ आणि धनी पावडर। काश्मीरी लाल मिर्च पावडर याकरिता घेतलेला आहे की आपल्या पावभाजीला कलर यायला। तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं का चेक करत आहे। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे टाकायचं। बघा तेल गरम झालेलं आहे, मी जिरे टाकलेलं आहे। जिरं होऊ द्यायचं छान आणि नंतर कांदा टाकायचा। कांद्याला छान थोडासा कलर येतपर्यंत कांदा तेलामध्ये होऊ द्यायचा। या प्रकारे कांदा झालेला आहे। आता मी लसूण आलं पेस्ट टाकत आहे। मी आलं लसूण पेस्ट आधी नाही टाकले, आधी कांदा होऊ द्यायचा नंतर आलं लसूण पेस्ट टाकायचं। आता आपण टोमॅटो छान बारीक बारीक कापून घेतलेले आहे ते टाकायचं। सहज आपण पावभाजी घरी बनवू शकतो, तर म्हटलं चला मी बनवले होते तर तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। टोमॅटो थोडे शिजण्याकरिता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे। मीठ टाकलं तर आपले टमाटर छान बारीक होतात आणि छान शिजून येतात, म्हणून थोडं मीठ टाकायचं। बघा छान टोमॅटो बारीक होत आहे। आता मी तिखट घेतलेले होते, तिखट टाकत आहे। मी काश्मीरी लाल मिर्च पावडर कलर येण्याकरिता वापरलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये बीट जेव्हा आपण आलू शिजून घेतले तेव्हा शिजून घ्यायचं, किंवा नाही टाकायचं असेल तरी चालेल। आपण काश्मीरी लाल मिर्च पावडरनी पण कलर लाल येतो। धनी पावडर, हळद, पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता छान मिक्स करायचं आणि तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा। तेल सुटलं तर आपल्या मसाल्याचा वास राहत नाही आणि छान शिजून येतं। थोडं पाणी टाकायचं शिजण्याकरिता, कारण टोमॅटो आणि कांदा वगैरे आहे त्याचे छान शिजून येणार आणि मिक्स होणार छान। आता आपण तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी थोडा वेळ झाकून घेतलेला आहे। प्लेट ठेवली तर मसाल्याला छान तेल सुटून येतं। बघा या प्रकारे। आणि मसाला छान झाला तेलामध्ये तर आपली भाजी छान बनणार।
म्हणून छान मसाला होऊ द्यायचा. नंतरच जे आलू बारीक करून घेतलेले आहे ते नंतरच टाकायचे. आधी मसाला छान होऊ द्यायचा. बघा छान तेल सुटलेलं आहे. चेक करत राहायचं आणि फिरवत पण राहायचं, कारण कढईला चिपकले नाही पाहिजे आपला मसाला. बघा छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे समजायचं आपला मसाला झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आलू बारीक करून घेतले होते ते टाकूया. छान बारीक करायचे आलू, म्हणजे आपली पावभाजी मार्केटमध्ये भेटतं बाहेर तसं छान खायला बनणार. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं. म्हटलं मी बनवत होते पावभाजी तर तुमच्याशी पण शेअर करते, कारण पावभाजी वगैरे बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरी बनवली तर अधिकच छान आणि सहज आपण घरच्या साहित्यामध्ये पावभाजी बनवू शकतो. मी फुलगोबी पण आलूसोबत शिजून घेतली होती कुकरमध्ये. तिला पण मॅश केलं आहे, बारीक केलं आहे आणि ती पण टाकलेली आहे. आलू आणि फुलगोबी एकत्र बारीक केलेला आहे आणि आता मसाला झालेला होता त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता मिक्स करून घेत आहे. सहज आपण पावभाजी बनवू शकतो घरी. तुम्ही या प्रकारे बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा आलू आणि फुलगोबी मॅश करून घेतले होते ते टाकलेले आहे. मसाला झालेला होता त्याच्यामध्ये आणि आता मिक्स करून घेत आहे. आणि थोडं पाणी टाकायचं आणि छान वरती तेल सुटतपर्यंत शिजू द्यायचं. सहज आपण पावभाजी घरी बनवू शकतो. बघा छान थोडं तेल सुटत आहे. मी अमूलचे बटर वापरलेले आहे. भाजी शिजलेली आहे. आता मी भाजीमध्ये कोथिंबीर टाकत आहे आणि थोडा वेळ पुन्हा होऊ द्यायचं. भाजी शिजल्यानंतर आपण बटर टाकून घेऊया. तुम्ही सुरुवातीला तेल टाकलेलं आहे तर तुम्ही बटर पण वापरू शकता. मी तेव्हा नाही टाकलेलं. आता भाजी शिजलेली आहे तर वरून मी बटर टाकत आहे. बघा छान अशी आपली पावभाजी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. पावला पण तुपाने मी भाजून घेतलेले होते. तुम्ही बटरनी पण पावला गरम करू शकता. या प्रकारे छान अशी आपली पावभाजी बनवून तयार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.